नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भास्कर शिंदे सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आज आपण आधुनिक भारताचा इतिहास या घटकांतर्गत हे 5वा लेक्चर घेऊन आलेलो आहे। याच्या अगोदरच्या 4 लेक्चरची एका ठिकाणी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। जे पहिल्यांदाच आलेले जर असेल तर त्यांनी एकाच्यात खालील व्हिडिओ अगदी सिरीजनं दिलेले त्याच पद्धतीने एकाच्यात बघून घ्यायचे, म्हणजे सगळ्या प्रश्नांचे तुम्हाला एका पाठोपाठ एक लिंक लागत चालेल। आपण पहिल्या काही व्हिडिओमध्ये युरोपीय सत्तेचं भारतात झालेलं आगमन याच्या संदर्भातला पहिला व्हिडिओ एकाच्यात बनवला। त्याच्यानंतर दुसरा एकाच्यात व्हिडिओ एकाच्यात इंग्रजांचे भारतातील गव्हर्नर जनरल याच्यामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह असेल, एकाच्यात लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड विल्यम बेंटिंग, चार्ल्स मेटकाफ, लॉर्ड डलहौसी यांच्या संदर्भापर्यंत आपण कालखंडातील घटना याची माहिती घेतली। त्याच्यानंतर आजच एकाच्यात एक 1857चा राष्ट्रीय उठाव फक्त 15 मिनिटांमध्ये तुम्हाला एकाच्यात आणि सगळ्या प्रश्नांची तयारी होईल। तो व्हिडिओ एकाच्यात नुकताच एखादी अपलोड याकाने केलेला आहे। आणि आता आपण 1857 ते 1905 एवढ्या 50 वर्षाच्या कालखंडात जवळपास भारतातील ब्रिटिश प्रशासन कशा पद्धतीने कार्यरत होतं किंवा जे त्यांच्या संदर्भात माहिती घेणार आहे। आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला एखादी बघितलं 1857चं बंड ज्या व्यक्तीमुळे घडलं ते जबाबदार असणारी व्यक्ती लॉर्ड डलहौसी 1856 भारतातून एकाच्यात निघून गेल्या आणि त्यांच्या जागी लॉर्ड कॅनिंग हे भारताचे एकाच्यात गव्हर्नर जनरल बनले। आणि म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत। 1857च्या बंडाला जबाबदार असणारा इंग्रज गव्हर्नर कोण, तर प्रश्नोत्तर लॉर्ड डलहौसी। तर 1857च्या बंडाचं यशस्वी दमन करणारा किंवा 1857चं बंड मोडून काढणारा इंग्रज गव्हर्नर कोण, तर प्रश्नोत्तर लॉर्ड कॅनिंग। आणि त्यामुळे किंवा 1857चं बंड हे खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत घडलं, तर प्रश्नाचं उत्तर लॉर्ड कॅनिंग। आणि त्यामुळे कोणते इंग्रज गव्हर्नर जनरल त्यांच्या कालखंडातील घटनाक्रम त्यांचा कालखंड लॉर्ड कॅनिंगचा कालखंड आपण जर बघितलं तर 1856 ते 1862 या कालखंडात तो भारताचा गव्हर्नर जनरल होता। आणि म्हणून त्याच्या कालखंडातील घटनाक्रमांमध्ये आपण जर बघितलं तर 1857चं बंड यशस्वीपणे मोडून काढले किंवा कोणाच्या कारकिर्दीत घडलं, प्रश्नाचं उत्तर लॉर्ड कॅनिंग। त्याचबरोबर आता आपण एकाने बघितलं 1857चं बंड एकाने मोडून काढल्यानंतर भारतीय लोकांच्या मनातील इंग्रजांबद्दल असणारा द्वेष असंतोष कमी व्हावा यासाठी राणीचा जाहीरनामा, ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया, मी पाठीमागच्या लेक्चरला सांगितलेले आहेत संपूर्ण इतिहासामध्ये 3च राण्यांची नावं एका विचारली जातात, राणी एलिझाबेथ, राणी व्हिक्टोरिया आणि पंतप्रधान मार्गारेट थॅचर। आणि म्हणून एखाद्यात हा राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करून भारतीय लोकांच्या मनातील असंतोष कमी करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला। तो राणीचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध झाला, तर नोव्हेंबर 1858। आज एखाद्या तुम्हाला काय आठवतं, एखाद्यात कंबाईनच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, राणी व्हिक्टोरिया या राणीनं आपला जाहीरनामा 1857च्या बंडानंतर कधी जाहीर केला, तर प्रश्नोत्तर 1858। तर या राणीच्या जाहीरनाम्याचं वाचन त्यावेळेचा अलाहाबाद या शहरामध्ये केलं गेलं। ते अलाहाबाद उत्तर प्रदेशमध्ये। फक्त 2019 आपण एक चालू घडामोडीचा प्रश्न घेतलेला आहे। केंद्र शासनानं भारतातील काही शहरांची नवीन नामकरण केलेली आहेत किंवा नावं बदललेली आहेत। तर अलाहाबाद याचं नवीन नामकरण प्रयागराज, हे प्रयागराज एका उत्तर प्रदेशमध्ये नुकताच कुंभमेळा एका भरलेला होता आणि त्यामुळे हे चर्चेतलं ठिकाण आहे। त्याचबरोबर गंगा, यमुना आणि सरस्वती त्रिवेणी संगम याच प्रयागराज या ठिकाणी आणि उत्तर प्रदेशमधील कुंभमेळा भरणारं ठिकाण भारताच्या भूगोलमधले प्रश्न आहे। त्याच्यानंतर आता या राणीच्या जाहीरनाम्यामधील कोणकोणत्या तरतुदी ज्या केलेल्या होत्या त्याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जातो। पहिलाच प्रश्न, तर याच्या अगोदर राणीच्या जाहीरनाम्यापूर्वी इंग्रजांचा भारतात प्रशासन करणारा मुख्य प्रशासक त्याला गव्हर्नर जनरल म्हटलं जायचं। तर गव्हर्नर जनरलला व्हाईसराय ही उपाधी दिली गेली आणि म्हणून गव्हर्नर जनरलला व्हाईसराय ही उपाधी। आणि त्याचबरोबर याच व्हाईसरायला मदत करण्यासाठी भारत मंत्री हे पद निर्माण केलं गेलं। आणि याच्या अंतर्गत
इंग्रज राजवटीमधील इंग्रजांचे भारतातील पहिले भारतमंत्री कोण? तर प्रश्नोत्तर लॉर्ड स्टॅनले हे त्या प्रश्नाचं काही उत्तर आहे. आणि म्हणून हा सगळा राणीचा जाहीरनामा, याच्यावर राणीच्या जाहीरनाम्याबद्दल कोणते काही विधान असत्य आहेत अशा पद्धतीने प्रश्न फिरून विचारला जातो. त्याचबरोबर मग ह्या जाहीरनाम्यानुसारच जे बदल झाले याच्यानुसार इंग्रजांचा भारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? तर ज्यात ना इंग्रजांचा भारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसराय कोणताही प्रश्न येऊ द्या, दोन्ही प्रश्नाची उत्तरं लॉर्ड कॅनिंग याच्यात असणार आहे. कारण गव्हर्नर जनरलला व्हाईसराय ही उपाधी दिल्या गेल्यामुळं याच्यात ना गव्हर्नर जनरल म्हणजेच व्हाईसराय, फक्त भारतमंत्री हे पद नव्यानं निर्माण केलं गेलं. तर याच्यानुसार पहिले भारतमंत्री लॉर्ड स्टॅनले. त्याच्यानंतर दुसऱ्या काही प्रश्नाकाने आपण एखादी जर बघितलं तर 1857 बंड ज्या वर्षी एखाद्यात घडलं त्याच वर्षी 1857 रोजी भारतात कोलकाता, मुंबई आणि मद्रास म्हणजे आत्ताचं चेन्नई या विद्यापीठांची स्थापना झाली. आणि म्हणून जे आहेत ना दोन्ही पद्धतीनं प्रश्न, आता हे तिन्ही विद्यापीठं 1857 एकाच वर्षात स्थापन झालेली आहेत. फक्त या 1857च्या वर्षातील महिन्यांमध्ये फरक आहे. आणि म्हणून प्रश्न जर आला भारतातील सर्वात जुनं विद्यापीठ कोणतं किंवा भारतातील पहिलं विद्यापीठ कोणतं, तर भारतातील पहिलं विद्यापीठ कोलकाता. महाराष्ट्रातील सर्वात जुनं किंवा पहिलं विद्यापीठ कोणतं, तर प्रश्नोत्तर मुंबई. आणि तिसरं विद्यापीठ भारतातील मद्रास. आणि म्हणून जसा भारताच्या संदर्भातला प्रश्न आला तर कोलकाता उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्राच्या संदर्भात प्रश्न जर आला तर प्रश्नाचं उत्तर एका ज्यात ना मुंबई असणार आहे. आणि त्यानंतर एका ज्यातकानी याच गव्हर्नर जनरलच्या कालखंडातील एका या तरतुदीमध्ये संस्थाने खालसा धोरण, दत्तक विधान नामंजूर, ज्याच्यामुळं एवढं मोठं काही 1857 बंड किंवा उठाव गाठला त्याला का येत ना, आणि भारतीय लोकांच्या मनामध्ये किंवा संस्थानिकांच्या मनाबद्दल इंग्रजांबद्दल राग किंवा द्वेष ज्याच्यामुळे निर्माण झाला ते संस्थानिक खालसा धोरण हा कायदा रद्द केला गेला जो डलहौसीनं केला होता. आणि म्हणून संस्थानिक खालसा धोरण हा कायदा कोणत्या गव्हर्नरनं केला, तर प्रश्नोत्तर लॉर्ड डलहौसी. तर संस्थानिक खालसा धोरण रद्द करण्याचं काम एका लॉर्ड कॅनिंगनं केलं. त्याचबरोबर याच्याच अंतर्गत या राणीच्या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापारी कंपनी ज्याच्यामुळं इंग्रजांचं भारतातील अस्तित्व धोक्यात आलेलं होतं, त्यामुळं जे आहेत ना ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील राजवट संपुष्टात आली. म्हणजे का जे आहेत ना भारताचा कारभार जी ईस्ट इंडिया कंपनी चालवायची तिच्याकडून तो कारभार काढून घेतला गेला आणि भारताचा कारभार म्हणजे हिंदुस्थानचा कारभार ब्रिटिश संसदेकडे किंवा ब्रिटिश पार्लमेंट ज्याला म्हटलं जातं त्याच्याकडे ज्यात हस्तांतरित केला गेला. आणि म्हणून परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनीची राजवट कधी संपुष्टात आली तर प्रश्नोत्तर 1858 कशाच्या तरतुदीनुसार, राणी व्हिक्टोरिया हिच्या जाहीरनाम्यानुसार. आणि म्हणून हा काही प्रश्न. त्याचबरोबर 1860मध्ये आपल्या भारतामध्ये आपल्या काळात माहिती आहे न्यायदान किंवा जी न्यायिक पद्धती तर त्याच्यामध्ये एकाच्यात ना तरतूद करण्यासाठी एकाच्यात इंडियन पिनल कोड ज्याला आपण IPC म्हणतो याची स्थापना कोणत्या इंग्रज गव्हर्नरच्या कारकिर्दीमध्ये झाली तर इंडियन पिनल कोड एकाच्यात ना लॉर्ड कॅनिंगच्या कालखंडातील. तर त्याचबरोबर 1861मध्ये भारतात उच्च न्यायालय कायदा ज्याला आपण हायकोर्ट म्हणतो आणि याच्या अंतर्गत भारतात उच्च न्यायालय स्थापन झाली. मुंबई, मद्रास आणि कोलकाता या तिन्ही शहरांमध्ये उच्च न्यायालय स्थापन झाली. आणि म्हणून विद्यापीठं पण 3 शहरं आहेत, उच्च न्यायालय पण 3 शहरं आहेत. कारण हे प्रश्न जे आहेत ना त्या काळातील भारतातील सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची शहरं ही कोलकाता, मुंबई, मद्रासच होती. या काळात ना म्हणून या ठिकाणी जे आहेत ना उच्च न्यायालयांची स्थापना. एवढे प्रश्न जे आहेत ना लॉर्ड कॅनिंग हा जो गव्हर्नर जनरल आहे याच्या कालखंडातील घटनाक्रम एवढे तुम्ही एखाद्या तयार जर केले, परीक्षा कोणतीही असू द्या तर काच्यात ना याच्या बाहेर एखादी प्रश्न जाऊ शकत नाही. त्यानंतर लॉर्ड कॅनिंग नंतर भारतात एखाद्यात गव्हर्नर म्हणून आला तो लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयोचं कालखंड आपण जर बघितलं तर 1869 ते 1872 हा लॉर्ड मेयोचा एखाद्यात कालखंड आहे. लॉर्ड मेयोच्या कालखंडात आत्तापर्यंत मी जेवढ्या प्रश्नपत्रिका बघितली असेल किंवा जे स्पर्धा परीक्षेतले प्रश्न बघितले असेल, लॉर्ड मेयो फक्त 3च प्रश्न. तर पहिला प्रश्न खूप वेळा परीक्षेत प्रश्न आला
आर्थिक विकेंद्रीकरणाचा पुरस्कार करणारा इंग्रज गव्हर्नर कोण? आता ही आर्थिक विकेंद्रीकरण कोणतं म्हणजे नेमकं काय? तर आज आपण जर बघितलं, गरीब आणि श्रीमंत याच्यामधली दरी कमी करायची जर असेल तर यातनं श्रीमंत वर्गीयांवर कर लावले जातात, त्यांच्याकडून पैसा काढून एकांचित घेतला जातो आणि तो गरिबाच्या सुखसुविधेसाठी निर्माण दिला जातो. अशा पद्धतीनं एका ठिकाणाकडून दुसऱ्या ठिकाणी संपत्तीचं होणारं हस्तांतरण किंवा स्थलांतर त्याला आर्थिक विकेंद्रीकरण म्हणतात. जसं आपल्या काळात माहिती आहे, पंचायत राज व्यवस्था ही लोकशाही विकेंद्रीकरणाची संकल्पना, तशाच पद्धतीनं हे आर्थिक विकेंद्रीकरण. आणि त्यामुळं आर्थिक विकेंद्रीकरणाचा पुरस्कार प्रथम कोणत्या इंग्रज गव्हर्नरनी केला तर प्रश्न तर लॉर्ड मेयो. त्याच्यानंतर दुसरा एखादा प्रश्न, भारतात पहिली जनगणना भारतात पहिली जनगणना एका ठिकाणी कधी झाली? 1872. तर भारतात पहिली जनगणना किंवा जनगणनालाच शिरगणती म्हणतात. शिर म्हणजे डोकं, डोक्यांची गणना केली का आपोआपच एका ठिकाणी भारतातील किंवा कशाची पण एका ठिकाणी संख्या निर्धारित केली जाते. आणि म्हणून भारतात पहिली जनगणना 1872मध्ये कोणत्या इंग्रज गव्हर्नरनी तर प्रश्न तर लॉर्ड मेयो. त्याचबरोबर जनगणना आज आपण जर बघितलं तर जनगणना ही दर 10 वर्षांनी घेतली जाते. भारतात पहिली जनगणना 1872मध्ये, त्याच्यानंतर 1881, त्याच्यानंतर दर 10 वर्षानंतर 1872, 1881, 1891, 1901, 1911, 1921, 1931, 1941 आणि 1951. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर पहिली जनगणना कधी झाली तर प्रश्नाचं उत्तर जे आहेत ना 1951. आणि त्याच्यानंतर 51, 61, 71, 81, 91, पुन्हा 2001, 2011 आणि आता पुढची जनगणना जे आहेत आत्ता सध्या सुरू होणार आहेत 2021मध्ये. आणि त्यामुळे जे आहेत ना चालू घडामोडीमध्ये प्रश्न विचारला जाईल, 2021 सालची जनगणना ही स्वातंत्र्यानंतर एकूण 16वी जनगणना, एकूण भारताची एका 16वी जनगणना, तर स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना. आणि त्यामुळे स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना 2021. त्याच्या संदर्भात चालू घडामोडीचा प्रश्न, आता स्वातंत्र्यानंतरची 8वी कशी? स्वातंत्र्यानंतर पहिली 51, 61, 61, 71, 81, 91, 2001, 2011 आणि 2021 अशा पद्धतीने एका ठिकाणी 8वी जनगणना ही जनगणना. त्याचबरोबर शेवटचा प्रश्न ह्या लॉर्ड मेयो या गव्हर्नरचा खून अंदमान बेटावर, अंदमान आणि निकोबार हा केंद्रशासित प्रदेश, या केंद्रशासित प्रदेशातील शेर अली पठाण या क्रांतिकारकानं लॉर्ड मेयोचा खून एकाने केला. आणि म्हणून आपण याच्या अगोदर प्रश्न बघितला होता, भारतात मृत्यू पावलेला इंग्रजांचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर प्रश्नाचं उत्तर लॉर्ड कॉर्नवालिस. तर भारतात मृत्यू पावलेला इंग्रजांचा गव्हर्नर कोण? तर प्रश्नात तर लॉर्ड मेयो. अशा पद्धतीनं लॉर्ड मेयो 3च प्रश्न आहेत लक्षात ठेवायचे आहेत. लॉर्ड मेयो नंतर भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आला लॉर्ड लिटन. आता जे आहेत ना लॉर्ड लिटन आणि लॉर्ड कर्झन हे दोन्ही गव्हर्नर जनरल हे अतिशय जुलूम जबरदस्ती करणारे आणि म्हणून भारतीय लोकांच्या मनामध्ये अप्रिय झालेले गव्हर्नर. लॉर्ड मेयो नंतर एखादी भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आला लॉर्ड लिटन. मी आत्ता सांगत होतो, भारतात जेवढे गव्हर्नर जनरल झाले तर यापैकी सर्वात जुलूम जबरदस्ती करणारा गव्हर्नर जनरलमध्ये 2 गव्हर्नरांचं नाव घेतलं जातं, एक लॉर्ड लिटन आणि दुसरं लॉर्ड कर्झन. पुढे आपण घेणारच माहिती लॉर्ड कर्झनची. आता मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी तलाट्याच्या भरती प्रक्रिया झाली होती, तर त्याच्यात लॉर्ड लिटन व प्रश्न आलेला होता. तर तो प्रश्न आपण पुढे घेणार आहे. लॉर्ड लिटनची कारकीर्द आपण जर बघितली 1876 ते 1880 या कालखंडात तो भारतात गव्हर्नर होता. आणि त्यामुळे त्याच्या कालखंडातील घटनाक्रम, तर पहिलाच प्रश्न 1877मध्ये दिल्ली या ठिकाणी दरबार भरवून इंग्लंडची जी राणी आहेत, पुन्हा राणी व्हिक्टोरिया हिला कैसरीय हिंद ही उपाधी देण्याचं काम लॉर्ड लिटननं केलं. आणि म्हणून परीक्षेमध्ये प्रश्न 1877मध्ये खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरनं दिल्ली दरबार भरवला होता? तर प्रश्न होता लॉर्ड लिटन. तर ब्रिटनच्या राणीला कैसरीय हिंद
किंवा त्यालाच म्हटलं जातं भारताची सम्राज्ञी. सम्राट या शब्दाचा विरुद्धार्थ एखादा शब्द सम्राज्ञी, आणि म्हणून हिंदुस्थानची सम्राज्ञी ही उपाधी राणी व्हिक्टोरियाला देण्याचं काम लॉर्ड लिटनने याखाली केलेलं होतं. त्याचबरोबर त्याच्याच कालखंडामध्ये 1878मध्ये अगदी MPSCच्या परीक्षेत खूप वेळा आलेला प्रश्न, भारतीय लोकांच्या अधिकारावर अंकुश प्राप्त करण्यासाठी त्याने एखाद्यातना भारतीय वृत्तपत्रांची मुस्काटदाबी करण्यासाठी व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट, नावातच व्हर्नॅक्युलर प्रेस म्हणजे एखादी पत्रकारिता, एखादी वर्तमानपत्र, याच्यावर निर्बंध, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा कायदा कोणत्या गव्हर्नरने केला? लॉर्ड लिटन हे त्या प्रश्नाचं उत्तर. तर त्याचबरोबर भारतीयांना शस्त्रास्त्र बाळगण्यास बंदी करणारा कायदा, त्याला आर्म्स ॲक्ट म्हणतात. दोन्ही ठिकाणी ॲक्ट्स म्हणजे कायदा. व्हर्नॅक्युलर आणि प्रेस म्हणजे वर्तमानपत्र, आणि एखाद्यात आर्म्स म्हणजे शस्त्रास्त्र. अशा पद्धतीनं वर्तमानपत्र आणि एखाद्या भारतीयांना शस्त्रास्त्र बाळगण्यास बंदी करणारा आर्म्स ॲक्ट. त्याचबरोबर पुढे आपण बघितलं दुष्काळाच्या संदर्भातला एक महत्त्वाचा काही आयोगसुद्धा लॉर्ड लिटनने एखाद्यात नेमलेला होता. फक्त त्याची कारकीर्द एखादी भारतीय लोकांच्या मनावर जास्त एखाद्यात अधिराज्य गाजवणारी नव्हती. त्यांना जे एखाद्यात जे कायदे एखाने केले होते ते सगळे भारतीय लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करणारे होते. त्याचबरोबर कमीत कमी भारतीय लोक प्रशासनात यावेत म्हणून ICS परीक्षा, इंडियन सिव्हिल सर्व्हिस परीक्षा पुढे आपण एखादी घेणार आहे. ह्या ICS परीक्षेचं पूर्वीचं वय 21 वर्ष होतं, ते त्यांना कमी करून 18 वर्ष एखादी केलं, आणि कमीत कमी भारतीय लोक प्रशासनात एखादी आले पाहिजेत अशा पद्धतीचे काही जुलूम जबरदस्ती करणारे कायदे लॉर्ड लिटनने बनवलेले होते. आणि त्यामुळे त्यात काही चौथ्या गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटन किंवा त्याच्या कालखंडातील एखादी घटनाक्रम. हा व्हिडिओ तुम्हाला काही आवडत जर असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आहेत, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोच करायचं आहे. तर आता जशी आपल्या इतिहासाचे लेक्चर लागोपाठ सुरू झाले, अनेक विद्यार्थ्यांच्या फोन आले. याच्यामध्ये मी विशेष उल्लेख करेन, एका ठिकाणी बाळासाहेब गुंजाळ आपल्या श्रामपूर पोलीस स्टेशनला कार्यरत असणारा विद्यार्थी, डिपार्टमेंटल PSIची तयारी करतो. त्यांना मला प्रत्यक्ष फोन करून त्याचा रिप्लाय बदलवा, फीडबॅक. त्याचबरोबर डोंगरे मॅडम सारख्या मुलीनं सुद्धा लेक्चरची वाहवा केलेली आहेत. अशाच पद्धतीने तुम्हाला लेक्चरमध्ये अजून काय सुधारणा पाहिजे, कशा पद्धतीने लेक्चर पाहिजेत, त्याचा फीडबॅक मला देत चला. तशा पद्धतीनं सुधारणा करून पुढच्या लेक्चरमध्ये त्याची कार्यवाही केली जाईल. त्यामुळे पुढचा गव्हर्नर जनरल लॉर्ड रिपन, नीट नाव लक्षात ठेवायचं. लॉर्ड रिपन हा जो गव्हर्नर जनरल, त्याचे कालखंड आपण जर बघितलं तर 1880 ते 1884 हा या इंग्रज गव्हर्नरचा कालखंड. आपण जर बघितलं सर्वसाधारणपणे 5 वर्षाचा कालखंड. तर पहिला प्रश्न, जशा पद्धतीने मी आत्ता सांगितलं सगळ्यात जुलूम जबरदस्ती करणारा लॉर्ड लिटन, तशाच पद्धतीनं भारतात उदारमतवादी धोरणाचा पुरस्कार करणारा गव्हर्नर जनरल कोण? भारतीय लोक किंवा हिंदुस्थानी लोक हे सुद्धा मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत, त्यांनाही माणुसकीच्या नात्याने वागणूक मिळाली पाहिजेत. आणि म्हणून अशा पद्धतीनं भारतीय लोकांच्याबद्दल अतिशय आदर राखणारा एकमेव इंग्रज गव्हर्नर जर म्हटलं तर प्रश्नात लॉर्ड रिपन. आणि म्हणून त्याच्या चांगल्या कर्तृत्वामुळंच त्यानं केलेले सगळे कायदे भारतीय लोकांच्या मनावर खूप कोरले केले. आणि म्हणून कोणतेही इंग्रज गव्हर्नर आला आणि गेला, भारतीय लोकांना कधी त्यांचं सोयरीसूतक वाटलं नाही, किंवा भारतीय लोक इंग्रजांना नेहमी कधीच आपले वाटले नाही, ते नेहमी परकेच वाटायचे. पण भारतीय लोकांच्या मनामध्ये खरं अधिराज्य किंवा स्थान कोणी निर्माण केलं असेल ते लॉर्ड रिपननं. म्हणून तुम्ही एखादी इतिहास जर वाचला तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल, लॉर्ड रिपन जेव्हा कार्यकाल संपला आणि आपल्या मायदेशी जेव्हा परत चालला होता, तेव्हा भारतीय लोकांनी अगदी दिवाळी दसऱ्याला जसे रांगोळी काढतात, दिवे लावतात, तशा पद्धतीने उत्सव साजरा करत अतिशय आनंदानं त्याला निरोप दिलेला होता. आणि मग तोच लॉर्ड रिपन हा गव्हर्नर जनरल. आता लॉर्ड रिपनच्या कालखंडातील मी आत्ता सांगितलं उदारमतवादी धोरणाचा पुरस्कार भारतीय लोकांना जास्तीत जास्त अधिकार दिले पाहिजेत. पण
त्याच्या संदर्भात त्यानं केलेल्या तरतुदी आणि म्हणून एका ज्यातनं 1881मध्ये भारतात पहिला कंपनी कायदा. इथं वर्ष लक्षात ठेवायचे आहेत. कंपनी कायदा कोणत्या इंग्रज गव्हर्नरनी केला याच्यापेक्षा भारतात पहिला कंपनी कायदा किती साली पारित झाला होता तर प्रश्नोत्तर 1881 नीट लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर एका ज्यातनं 1882मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था कायदा. आता आपल्याकडं स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत म्हणतो, या स्थानिक स्वराज्य संस्थांचा भारतात पहिल्यांदा कायदा कोणी केला तर प्रश्नोत्तर लॉर्ड रिपन. म्हणून तर आपण एका ठिकाणी प्रश्न येताना जनक एका ठिकाणी प्रश्न विचारल्यानंतर भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं कोणाला म्हटलं जातं तर प्रश्नोत्तर लॉर्ड रिपन. म्हणून इंग्रज ज्या अधिकाऱ्यांनी भारतामध्ये एका ज्यातना पहिल्यांदा ज्या तरतुदी केल्या म्हणून त्यांना जनक म्हटलं जातं. जसं भारतीय रेल्वेचा जनक लॉर्ड डलहौसीला म्हटलं जातं, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपनला म्हटलं जातं, भारतातील सहकाराचा जनक लॉर्ड कर्झनला म्हटलं जातं, कारण त्यांनी तशा पद्धतीच्या कृती पहिल्यांदा केल्या म्हणून त्यांचे एका जनक. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा लॉर्ड रिपननं केला. आणि म्हणून आजही भारतातील पंचायत राज व्यवस्था किंवा त्याला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो आपण, ह्या लॉर्ड रिपननं आखलेल्या एखाद्या आराखड्यानुसार सर्वसाधारणपणे कार्यरत आहेत. त्याचबरोबर या लॉर्ड लिटननं ICS परीक्षेचं वय 21 वर्षापासून 19 वर्षे केलेलं होतं, तर ते पुन्हा एका 19 वर्षावरून 21 वर्षे करत जास्तीत जास्त लोक भारतीय प्रशासनात आले पाहिजेत अशा पद्धतीचा कायदा लॉर्ड रिपनने एकाजित केला. आणि त्यानंतर व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड लिटन यांना पारित केला होता, तर रद्द करण्याचं काम लॉर्ड रिपनने एकाजित केलं. अशा पद्धतीने लॉर्ड रिपन हा जो गव्हर्नर जनरल याच्या कालखंडातील घटनाक्रम कोणताही प्रश्न तुम्हाला कशात घुमून फिरून जरी विचारला, हा डाटा आपल्या डोक्यात जर असेल तर कोणत्याही परीक्षेमध्ये प्रश्न याच्या बाहेर एखादी जात नाही. त्याच्यानंतर पुढचा गव्हर्नर लॉर्ड रिपन नंतर लॉर्ड डफरीन याची कारकीर्द 1884 सालापासून तर 1888 या कालखंडात तो भारताचा गव्हर्नर होता. त्याचं नाव लॉर्ड डफरीन. लॉर्ड डफरीनच्या कालखंडातील कोणत्याही मोठ्या घटना नाही आहेत. याच्यामध्ये फक्त एकच 28 डिसेंबर 1885 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. राष्ट्रीय काँग्रेस आजही आपला ज्याला आपण इंदिरा काँग्रेस म्हणतो, त्या काँग्रेस पक्षाची स्थापना ॲलम ह्यूम या निवृत्त ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यानं केलेली आहे. या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ईद तारीख पाठवायची. मी तुम्हाला सांगितलं ठराविकच वर्ष आणि ठराविक तारखा तुम्ही पाठ करून ठेवायचे आहेत. त्यापैकी ही एक तारीख 28 डिसेंबर 1885 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना एका ठिकाणी आपल्या मुंबई शहरात झाली. आणि म्हणून एकाने परीक्षेत दुसरा प्रश्न, भारतातला सर्वात जुना राजकीय पक्ष कोणता तर राष्ट्रीय काँग्रेस, हे त्या प्रश्नाचं काही उत्तर. तर भारतीय लोकांच्या मागण्या इंग्रज शासनापुढं सनदशीर मार्गानं मांडाव्यात यासाठी या राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक ॲलम ह्यूम, फक्त कंबाईनच्या परीक्षेमध्ये ॲलम ह्यूम याच्याऐवजी एओ ह्यूम म्हणजेच ॲलम ह्यूम आणि हेनरी ऑलकॉट या इंग्रज निवृत्त सनदी अधिकाऱ्यानं या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, बरेच मुलं परीक्षेमध्ये लिमिटेड टाईम असतो आणि त्याकडे घाईमध्ये प्रश्न वाचतात आणि ते प्रश्न मराठीऐवजी इंग्रजीत दिलेले असतात आणि लगेच मुलगा वाटतं स्ट्राईक होतं, हा प्रश्न आपण वाचलेला नाही आहेत. एओ ह्यूम म्हणजेच ॲलम ह्यूम, BG टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक, LK आडवाणी म्हणजेच लालकृष्ण आडवाणी, गोपाळ गणेश आगरकर अशा पद्धतीने प्रश्न असेल किंवा नोंददार गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ कृष्ण गोखले हे व्यक्तिमत्व, असे प्रश्न इंग्रजी जर आले तर डोक्यात ठेवायचे या राष्ट्रीय काँग्रेस. आता राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन त्या काळापासून प्रत्येक वर्षी होतं. आपण राष्ट्रीय काँग्रेसच्या सगळे अधिवेशनं सेपरेट घेणार आहे, पण इथं फक्त सगळ्यात जास्त प्रश्न जर कुठं विचारले असेल तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिले 3 अधिवेशनं. आणि म्हणून कोणतेही अधिवेशन, पहिलं अधिवेशन कुठं, दुसरं अधिवेशन कुठं, तिसरं अधिवेशन कुठं, ती अधिवेशन कोणत्या साली घडलं, ते कोणत्या शहरात घडलं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते. आणि म्हणून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ज्या 1885 साली झाली त्याच वर्षी राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबई शहरात भरलं होतं.
तर त्याचबरोबर वेमेचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता हे राष्ट्रीय काँग्रेसच्या कशा ठिकाणी जो पहिल्या अधिवेशनाला संपूर्ण भारतातून 72 प्रतिनिधी हजर होते आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामुळं भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील एखाद्यातनं सदस्य एकत्र यायचे आणि याच्यामुळं राष्ट्रीय एकात्मता वाढीस एका ठिकाणी प्रेरणा देण्याचं काम या अधिवेशनाने केलं. आणि म्हणून राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन 1885 मुंबई शहरात भरलं. तर वेमेचंद्र बॅनर्जी हे त्याच्या एकाच्यात अध्यक्ष होते. राष्ट्रीय काँग्रेसचं दुसरं अधिवेशन 1886 साली झालं. हे राष्ट्रीय काँग्रेसचं दुसरं अधिवेशन कोलकाता शहरात. तर त्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी. कालच आपण दादाभाई नौरोजींच्या संदर्भात भारताचे पितामह, ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया, त्याचबरोबर इंग्रजांनी भारतीयांचं केलेलं आर्थिक शोषण याच्या संदर्भात पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या टोपण नावाने कोणाचा उल्लेख केला जातो? दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी एकूण 3 वेळा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1886, 1893 आणि 1906 असं 3 वेळा काँग्रेसचं अध्यक्षपद दादाभाई नौरोजी यांनी भूषवलं. पुढे आपण येणारे काँग्रेसच्या व्यासपीठावरून भारतासाठी स्वराज्य हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कोणी वापरला? दादाभाई नौरोजी. तर भारताचे अनाधिकृत राजदूत म्हणजे भारताची भूमिका मांडणारं व्यक्तिमत्व अशा पद्धतीने उल्लेख दादाभाई नौरोजींचा. आणि म्हणून आपल्या काळात माहिती आहे त्यांच्याच कार्याचा गौरव म्हणून आता अलीकडंच 2017मध्ये आपल्या काळात रुपयावर नोटेवर या काळातनं दादाभाई नौरोजी यांचं चित्र रिझर्व्ह बँकेनं छापलेलं होतं 2017मध्ये. त्याच्यानंतर या राष्ट्रीय काँग्रेसचं तिसरं अधिवेशन 1887मध्ये झालं. हे अधिवेशन भरलं होतं मद्रासमध्ये. मद्रास म्हणजेच आत्ताचं चेन्नई, जी तमिळनाडू राज्याची राजधानी आहे. तर त्याचे अध्यक्ष कोण होते? बद्रुद्दीन तय्यबजी. फक्त जे ना ह्या सगळ्या याच्यामध्ये इथं जाती धर्म पंथावर कधी प्रश्न विचारत नाही. पण परीक्षेत राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होणारे पहिले मुस्लिम व्यक्ती कोण? बद्रुद्दीन तय्यबजी. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होणारे पहिले मराठी भाषिक व्यक्ती कोण? तर 1900मध्ये लाहोर या ठिकाणी जे आहेत ना झालेलं अधिवेशन न्यायमूर्ती गणेश नारायण चंदावरकर हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होणारे पहिले मराठी भाषिक व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर पुढे एका जे 1888मध्ये पहिले इंग्रज व्यक्ती जॉर्ज यूल हे त्याचे अध्यक्ष आहेत. आणि म्हणून तुम्ही सगळे महत्त्वाची अधिवेशनं ती कधी भरली होती, ती कोणत्या शहरात भरली होती, त्याच्यात कोणते महत्त्वाचे ठराव पारित झाले याच्या संदर्भात एखाद्यात रिवाईज करून ठेवायचं आहे. मी आत्ता तुम्हाला त्याची एखाद्यात सगळी लिस्ट सांगू शकतो, पण लेक्चर थोडं लांब होईल आणि म्हणून आपण जे पुढे कधीतरी त्याच्या एखाद्यात घेऊया. त्याच्यानंतर शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झन हा जो गव्हर्नर जनरल याचा कालखंड आपण जर बघितला तर 1899 पासून तर 1905 या कालखंडात ते राष्ट्रीय भारताचे एका ठिकाणी प्रशासनाचे प्रमुख या नात्याने गव्हर्नर जनरल. आता त्यांच्या कालखंडात पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या इंग्रज गव्हर्नरची तुलना औरंगजेब बादशाहबरोबर केली जाते? आता औरंगजेब बादशाह हा जुलूम जबरदस्ती करणारा इंग्रज गव्हर्नर आणि म्हणून त्याची तुलना लोकमान्य टिळक आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांच्याबरोबर औरंगजेबाबरोबर लॉर्ड कर्झनच्या तुलना केलेली होती. आणि म्हणून पहिला प्रकारे प्रश्न, नामदार गोपाळकृष्ण गोखले हे व्यक्तिमत्व आपल्या माहिती आहेत. त्यांना नामदार ही उपाधी भारतात नामदार या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं? गोपाळकृष्ण गोखले. त्याचबरोबर राजकारणाचे आध्यात्मिकरण हा सिद्धांत कोणी मांडला? नामदार गोपाळकृष्ण गोखले. राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यासाठी कार्यकर्ते निर्माण व्हावेत यासाठी 1905मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? प्रश्नोत्तर गोपाळकृष्ण गोखले. आणि शेवटचा प्रश्न, महात्मा गांधींचे राजकीय गुरु या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं? तर महात्मा गांधींचे राजकीय गुरु असं गोपाळकृष्ण गोखले यांना संबोधलं जातं. हे सगळे काही प्रश्न नामदार गोपाळकृष्ण गोखले या व्यक्तीच्या संदर्भात परीक्षेत विचारले जाऊ शकतात. म्हणून बरेच प्रश्न मी बोर्डवर लिहिलेले नाही आहेत. फक्त जर तो टॉपिक आला का त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला काही प्रश्न सांगत असतो. आता त्यामुळे तुम्हाला काही प्रश्नाच्या संदर्भात शंका आली तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. त्याच्यानंतर 1899मध्ये भारतीय चलन कायदा.
आपल्या काच्यात माहिती आहे तर भारतात एखादी चलन व्यवस्था याच्या काच्यात नियंत्रण प्रस्थापित करणं, सुधारणा करणं याच्या संदर्भातला हा चलन कायदा. तर भारतीय चलन कायदा या काच्यात लॉर्ड कर्झन यांनी काचित केलेला होता. त्याचबरोबर 1909 संस्थानिकांचे जे मुलं आहेत यांना काचित सैनिकी प्रशिक्षण दिलं जावं यासाठी इम्पेरिकल कॅडेट कोर याकानी ICC याकानी त्याला इम्पेरिकल कॅडेट कोर म्हणतात, याची स्थापना कोणत्या गव्हर्नरने केली तर प्रश्नोत्तर लॉर्ड कर्झन. त्याच्यानंतर दुसऱ्या कानी 1904 विद्यापीठ कायदा. आज आपण जर बघितलं तर विद्यापीठ कायदा लॉर्ड डलहौसीनं सुद्धा काही विद्यापीठ सुधारणा कायदा काचित केलेला होता. तर काचित 1904 लॉर्ड कर्झननं विद्यापीठ सुधारणा कायदा हे विधेयक काचित पारित केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न स्टारच मारून ठेवायचे, खूप वेळा काही परीक्षेत प्रश्न काचित येऊन या काचित गेला तर भारतात पहिला सहकारी कायदा. भारतात पहिला सहकारी कायदा 1904 लॉर्ड कर्झननं केला. आणि म्हणून भारतातील सहकाराचा जनक असं काचित कोणाला म्हटलं जातं? लॉर्ड कर्झन. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपन, तर काचित सहकाराचा जनक लॉर्ड कर्झन. त्याचबरोबर एका 1904 प्राचीन स्मारके जतन कायदा. अगदी प्राचीन याच्यापासून आपल्या भारतीय काचित ऐतिहासिक जो ठेवा आहे तो त्याची नासधूस करू नये याच्या संदर्भात प्राचीन स्मारके जतन कायदा. आजही आपल्या भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्यामध्ये त्याचा समावेश आहे. हा जतन कायदा कोणी काचित केला तर लॉर्ड कर्झन. फक्त ज्यात जसं लॉर्ड डलहौसी यांना भारतात केलेल्या सगळ्या सुधारणा या अतिशय महत्त्वाच्या, फक्त एकच संस्थाने खालसा धोरण याच्यामुळं तो भारतीय लोकांच्या मनामध्ये अप्रिय झाला. तशाच पद्धतीनं लॉर्ड कर्झननं केलेल्या सगळ्या सुधारणा या काच्यात ह्या चांगल्या. फक्त 1905 बंगालची फाळणी. पुन्हा इथं वर्ष ही बंगालची फाळणी किती साली झाली? 1905 ही बंगालची फाळणी काचित करण्याचा काही उद्देश काय तर आपल्या काच्यात माहिती आहे इंग्रजांनी 1857च्या बंडामध्ये हिंदू आणि मुस्लिम एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून लढले आणि इंग्रज राजवटीपुढे आव्हान निर्माण केलं. पुन्हा अशाच पद्धतीनं हिंदू आणि मुस्लिम जर एकत्र राहिले तर आपल्याला जास्त काळ राज्य करता येणार नाही. आणि म्हणून 1857च्या बंडानंतर इंग्रजांनी फोडा आणि झोडा या रणनीतीचा वापर केला. हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकाच्या मनामध्ये द्वेष निर्माण करायचा. इंग्रज येण्याच्या अगोदर भारतात हिंदू आणि मुस्लिम हा संघर्ष कधीच नव्हता. आपण इंग्रज आल्यानंतर ह्या लोकांनी इंग्रजांनी मुस्लिमांच्या आणि हिंदू यामध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम याकाने केलेलं आहे. फक्त जे आहेत ना अशा दोन धर्मामध्ये तेढ निर्माण व्हावी यासाठी ही बंगालची फाळणी काचित केली. आणि या बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून 1905 सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी वंगभंग चळवळ एकाची सुरू केली. आणि म्हणून बंगालच्या फाळणीच्या विरोधात सुरू झालेली भारतातील चळवळ किंवा आंदोलन कोणतं तर प्रश्नोत्तर वंगभंग चळवळ. तर या वंगभंग चळवळीचं नेतृत्व कोणी केलं तर प्रश्नोत्तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि बंगालच्या फाळणीमुळं या काच्यात टिंबटिंबचा काच्यात उदय झाला तर जहालमतवादाचा उदय. आणि म्हणून जहालमतवादाच्या उदयाचं मुख्य कारण कोणतं तर प्रश्नोत्तर बंगालची फाळणी. अशा पद्धतीने हा जे सगळे गव्हर्नर जनरल या व्हिडिओ काचित आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये काचित शेअर करा. धन्यवाद.